जेव्हा देव स्वतः संकटात सापडले तेव्हा त्यांना कोणी वाचवलं माहिती आहे का? तू स्वतःला असहाय्य समजतोस, पण ज्या देवांनी तुला निर्माण केलं त्यांनाही संकटातून सोडवणारा एकच आहे, तो म्हणजे श्रीराम. ह्या श्लोकात समर्थ रामदास स्वामी भगवंताच्या पराक्रमाचा, त्याच्या रक्षणकर्त्या स्वरूपाचा आणि भक्तावरील अखंड कृपेचा अत्यंत प्रभावी उलगडा करतायत. आतापर्यंत त्यांनी मनाला धीर दिला, विश्वास दिला की राम तुझ्या पाठीशी आहे, पण इथे ते फक्त दिलासा देत नाही तर एक ठोस उदाहरण देऊन मनावर ठसा उमटवतात की हा राम फक्त नावापुरता नाही तर संकटात प्रत्यक्ष उभा राहणारा आहे. ज्याने देवांसारख्या सामर्थ्यवान अस्तित्वालाही संकटातून सोडवलं, तोच तुझ्या आयुष्यातील अडचणी दूर करू शकतो, हा ठाम विश्वास ठेव. हे ते ह्या श्लोकातून मनाला सांगत आहेत. श्लोक क्रमांक 31. महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, जया ते स्मरे शैलजा शूळ पाळी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. महासंकटी सोडिले देव जेणे. समर्थ यावेळी मनाला एक फार मोठा आणि प्रभावी उदाहरण देऊन सांगत आहेत की ज्याने स्वतः देवांना महासंकटातून सोडवलं, तोच परमेश्वर तुझ्या पाठीशी आहे. इथे महासंकट हा शब्द खूप खोल आहे. हे साधं दैनंदिन अडचणीसारखं संकट नाही, तर असं संकट आहे की जिथे स्वतः देव सुद्धा असह्य झाले होते. रामायणातील तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. रावणाच्या अहंकाराने आणि पराक्रमाने देवतांना सुद्धा पराभूत करून त्यांनी बंदिवान केलं. देवांची शक्ती असूनही त्या त्यांनी क्षीण करून त्यांना असह्य करून सोडले होते. तेव्हा त्यांनी परमेश्वराला आर्तपणे हाक मारली. त्या हाकेला प्रतिसाद देत परमेश्वरानेच म्हणजे श्रीरामाचा अवतार घेतला. रामाने केवळ युद्ध केलं नाही, तर त्या दुष्ट प्रवृत्तीचा संपूर्ण नाश करून देवांना मुक्त केले. हा प्रसंग सांगताना समर्थ साधकाच्या मनावर एक गोष्ट ठसवतात की आयुष्यात कितीही संकट आलं तरी तिथे सर्व मार्ग बंद वाटतात. जिथे स्वतःची शक्ती कमी पडते, तिथे एक अशी शक्ती आहे जी आपल्याला बाहेर काढू शकते ह्या सर्व संकटातून. ती म्हणजे आपली श्रद्धा असणाऱ्या श्रीरामांवरती. तो राम आपल्याला सर्व संकटातून बाहेर काढतो. म्हणूनच ते मनाला जणू सांगतायत, तू ज्या संकटांना घाबरतोस ते त्या देवांच्या संकटापेक्षा मोठं नाही, आणि ज्याने त्यांना सोडवलं ते तुलाही नक्कीच सोडवणार. प्रतापे बळे आगळा सर्व गुणे. यानंतर समर्थ त्या रामाच्या स्वरूपाचं वर्णन करतात. ते सांगतात की हा राम केवळ एक योद्धा नाही, तर त्याचा प्रताप, त्याचं बळ, त्याचं सर्व गुण सर्वसामान्यांना माहीत नाही, तर तो अद्वितीय असा आहे. रामाच्या जीवनाकडे पाहिलं तर आपल्याला दिसतं की त्याने प्रत्येक नातं, प्रत्येक जबाबदारी इतक्या परिपूर्णतेने निभावलेली आहे की तो एक आदर्शच बनलेला आहे. तो आदर्श पुत्र होता. त्याने वडिलांच्या वचनासाठी राज्य सोडलं. एक आदर्श भाऊ होता ज्याने नात्यांची मर्यादा जपली. एक आदर्श राजा होता ज्याने कायम प्रजेचं कल्याणच मनात धरलं. पण याचबरोबर तो अत्यंत पराक्रमीही होता, ज्याने केवळ शत्रूचा पराभव केला नाही, तर अन्याय, अधर्म आणि दुष्ट प्रवृत्तींचा नाश करून धर्माची स्थापना केली. समर्थ या आवडीतून हे सांगताय की परमेश्वराची शक्ती ही केवळ बाह्य बल नाही, तर त्याच्या प्रत्येक कृतीतून, प्रत्येक निर्णयातून त्याचे दिव्य गुण प्रगट होतात. म्हणूनच साधकाने केवळ संकटात मदत मागू नये, तर त्या परमेश्वराचं गुण चिंतन, मनन करावं. कायमस्वरूपी आपल्या जीवनात ते उतरण्याचा प्रयत्न करावा. जया ते स्मरे शैलजा शूळ पाणी. या ओळीत समर्थ रामदास स्वामी रामाच्या महिमेचा अजून एक कसा उंचीवर त्याचा महिमा गेलाय हे समजून सांगतायत. ते सांगतात की ज्याचं स्मरण स्वतः भगवान श्री शंकर आणि पार्वती करतात,
तो म्हणजे हा प्रभू श्रीराम आहे. हा विचार मनाला खूप मोठा आधार देणार आहे. कारण ज्याचं स्मरण देवही करतात, त्याचं स्मरण आपण कसं करणार नाही, त्याच्या शक्तीशी आपण कसे जोडले जाणार नाही. तर विश्वास असेल तर हे शक्य आहे. संत एकनाथांनी भावार्थ रामायणात रावणाच्या अहंकाराचं आणि रामाच्या पराक्रमाचं खूप सुंदर वर्णन केलं आहे. रावणाने देवांना कैद केले, पण रामाच्या स्मरणाने आणि पराक्रमाने त्या सर्व साखळ्या तुटल्या. यातून समर्थ साधकाला सांगतात की स्मरण ही खूप मोठी शक्ती आहे. तू ज्या गोष्टींचं स्मरण करतोस तसं तुझं मन बनतं. तू भयाचं स्मरण केलंस तर भीती वाटेल, पण तू जर रामाचं स्मरण केलंस तर तुझ्यातही त्या शक्तीचा अंश उतरेल. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. शेवटच्या ओळीत समर्थ एक अंतिम, अढळ आणि एक प्रेमळ आश्वासन देत आहेत. ते सांगतायत की राम आपल्या दासांची कधीच उपेक्षा करत नाही. अभिमानी ह्या शब्दाला इथे खूप मोठा अर्थ आहे. हा अहंकाराचा अभिमान नाही, तर प्रेमाचा आणि आपलेपणाचा आहे. जिथे प्रेम असतं तिथे दुर्लक्ष नसतं, आणि जिथे आपलेपणा असतो तिथे त्याग नसतो. म्हणूनच समर्थ ठामपणे सांगतात की तू कितीही संकट आली, अडचणीत असला तरी हा विश्वास ठेव की राम तुझ्या पाठीशी आहे. सामान्य माणूस आयुष्यात 2 गोष्टींना सर्वाधिक त्रस्त असतो. एक म्हणजे संकट आणि दुसरं म्हणजे एकटेपण. ह्या ओळीत समर्थ हेच सांगतायत, तू एकटा नाहीयेस, तुझ्या पाठीशी भगवंत आहे. समर्थ जणू मनाला प्रेमाने पुन्हा पुन्हा हेच समजत आहेत, ज्याने देवांना महासंकटातून सोडवलं तो राम तुला कधीच सोडणार नाही. तो पराक्रमी आहे, सर्व गुण संपन्न आहे आणि त्याला तुझा अभिमानही आहे. म्हणून मना भीती सोड, रामाचं स्मरण धर आणि निश्चिंत हो. समर्थ सांगतात राम तुझ्या पाठीशी आहे, हा विश्वास दृढ ठेव. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर काही त्रुटी असेल तर क्षमस्व. ह्यासारख्या अजूनही इतर श्लोकांचा अर्थ जर आपल्याला ऐकायचा असेल, जाणून घ्यायचा असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.